नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे इयत्ता चौथी विषय गणित संख्यांचा चढता व उतरता क्रम. आता प्रथमतः आपण समजून घेऊया. पाहता येथे एक सायकलचं दुकान दिलेले आहे आणि सायकलींची किंमत त्यामध्ये दिलेली आहे. चित्राचे नीट निरीक्षण करून घ्यायचं आहे. आता पहा खाली काय म्हटले, समृद्धी आपल्या आईवडिलांसोबत सायकल खरेदी करण्यासाठी दुकानात गेली. तेथे तिला वेगवेगळ्या किमती असलेल्या सायकली दिसल्या. तर सर्वात जास्त किमतीची सायकल कोणती बरं याच्यातली? आता इथं 4,399, 5,225, 3,599 आणि इथं आहे 6,750. आता ह्या किमती चारही किमती 4 अंकी संख्या आहेत. मग आपण यातला हजार स्थानचा अंक पाहूया. या सायकलचा हजार स्थानचा अंक आहे 6, इथे आहे 3, इथे आहे 5 आणि इथे आहे 4. म्हणजे सगळ्यात जास्त किंमत असणारी सायकल कोणती आहे? 6,750 रुपये. आता 2 नंबरची त्याच्यापेक्षा कमी असणारी कोणती आहे? रुपये 5,225. त्यानंतर रुपये 4,399. सगळ्यात कमी किंमतीची सायकल आहे 3,599. आता पहा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. सर्वात जास्त किमतीची सायकल. तर सर्वात जास्त किमतीची सायकल कोणती आहे? 6,750. इथं अक्षरे पण विचारले आहे. येणार 6,750 रुपये. तर सर्वात कमी किमतीची सायकल कोणती आहे? तर सर्वात कमी किमतीची सायकल आहे 3,599. कोणती आहे? 3,599 रुपये. इथं लिहू आपण 3,599 रुपये. आता सायकलची किमती चढत्या क्रमाने लिहा. तर चढता क्रम म्हटल्यानंतर आपण सर्वात कमी किमतीची सायकल अगोदर लिहितो. सर्वात कमी कोणती आहे? तर 3,599. त्याच्यानंतर आहे 4,399, 4,399. त्याच्यानंतर आहे 5,225 आणि त्यानंतर येईल मग 6,750. आता उतरत्या किमती म्हणले की सर्वात मोठी संख्या अगोदर याच्या उलटं लिहायचं होतं. 6,750, 5,225, 4,399 आणि 3,599. पहा अशा प्रकारे आपल्याला चित्रावरून सर्वात जास्त सायकलची किंमत, कमी किमतीची सायकल हे आपल्याला समजले. यावरील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.